आणि त्या विधानसभेचे वारे कसे वाहतात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील काँग्रेसच्या बैठकीला माजी खासदार प्रिया दत्त यांची हजेरी 5 वर्षात पहिल्यांदाच बैठकीला हजर। प्रिया दत्त वांद्रे पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता। आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानं रयतेचं राज्य आणणार। तुझ्या आशीर्वादानं शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले। आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, आम्हालाही आशीर्वाद दे। देवेंद्र फडणवीसांचं आई तुळजाभवानीला साकडं। पवारांच्या राष्ट्रवादीत आणखी एक मोठा नेता प्रवेश करण्याची शक्यता। सुप्रिया सुळेंच्या गाडीत चेहरा झाकून जाणारी ती व्यक्ती कोण? राजकीय वर्तुळात चर्चा। काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त वांद्रे पश्चिममधून लढण्याची शक्यता। प्रिया दत्त वांद्रे पश्चिममधून लढल्यास विजयी होतील, संजय राऊतांचा विश्वास। नागपुरातील बहुतांश जागा लढण्याच्या भाजपच्या घोषणेनंतर अजित पवार गट आक्रमक। भाजपत सर्व जागा लढणार असेल तर आम्ही काय कमळ घेऊन फिरायचं का? आम्ही त्यांच्या दावणीला बांधलोय का? शहराध्यक्ष प्रशांत पवार यांची आक्रमक भूमिका। प्रवीणा मोरजकरांना संभाजी ब्रिगेड आणि मराठा समाजाचा विरोध अद्यापही कायम आहे। मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा संभाजी ब्रिगेडचा इशारा। करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे अपक्ष निवडणूक लढणार। संजय मामा शिंदे अजित पवारांचे समर्थक आमदार। राजकुमार पटेल यांना शिंदे गटात बच्चू कडू यांनीच पाठवलंय। शिंदे आणि बच्चू कडूंची साठगाठ आहे। आमदार रवी राणांचा आरोप, मेळघाटात राजकुमार पटेलांना उमेदवारी दिल्यास विरोध करू, राणांचा इशारा। कोल्हापुरात महायुतीमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर। मेळाव्यामधून मंडलिक गटाचं कागल मतदारसंघात शक्ती प्रदर्शन। महायुतीमधून मुश्रीफांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना मंडलिक यांच्या मेळाव्यानं चर्चेला उधाण आलंय।